नमस्कार मैत्रिणींनो, मी समिधा. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण वन पीससाठी अस्तरची कटिंग करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही. आता आपण कटिंगला सुरुवात करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा साडीचा वन पीस शिवणार आहोत. 3 मीटर अस्तर घेतले, जेणेकरून पूर्ण वन पीसला आपण ते अस्तर यूज करणार आहोत. आता आपण पहिल्यांदा वन पीसच्या वरच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे अस्तर आपण घेणार आहोत कटिंग करून. त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 2.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे वन पीस हा म्हणजे ड्रेस टाईप असतो ना, लूज घालायचा असतो. ब्लाऊजचं माप हे परफेक्ट म्हणजे फिटिंगमध्ये घालावं लागतं. तर वन पीस वगैरे ड्रेस हा प्रकार थोडाफार लूज घालायला लागतो. त्यासाठी आपण छातीचा चौथा भाग अधिक 2.5 इंच एक्स्ट्रा माया घेऊन कटिंग करणार आहोत. पूर्ण उंची किती आहे तर 14 अधिक 1 15. पूर्ण उंची 14 अधिक 1 15 आपण घेणार आहोत. वरच्या भागाची उंची म्हणजेच कमरपर्यंत, जिथपर्यंत चुन्यांचा भाग लागणार आहे तिथपर्यंत. उंची किती आहे तर 14 अधिक 1 15 घेणार आहोत. परंतु पूर्ण उंची आपली वन पीसची किती आहे तर 50 आहे. 50 वजा 15 इंच कमी करायचं आहे. आणि मग उरलेला भाग हा खालचा भाग, म्हणजे जो घेराला घेणार आहोत की नाही तो भाग कट करायचा आहे. परंतु आपण पहिल्यांदा वरच्या भागाची कटिंग करूया. आपण ही कटिंग वन टक्सचा ब्लाऊज असतो ना, त्याच टाईपमध्ये करून घेणार आहोत. फक्त एक टक्स पाठी आणि पुढे असणार आहेत. अर्धा इंचाचे ते टक्स असणार आहेत. आणि हा वन पीस आपण बोटनेकमध्ये म्हणजेच पॅक गळ्यानुसार कट करणार आहोत. मी तुम्हाला एक वेळी म्हणजेच तक्ता टाकला होता, किती चेस्टसाठी किती शोल्डर, किती मुंडा आपण घेणार आहोत. तशा प्रकारे हे माप टाकून घ्यायचं आहे. तर हे माप 34 इंचाचं आहे, म्हणजे 34 इंचाच्या छातीचा आपण वन पीस कट करणार आहोत. मग त्यासाठी शोल्डर आणि मुंडा किती लागणार आहोत ते मी आता तुम्हाला दाखवते. पूर्ण उंची आपण किती घेतले तर 14. आता आपण 34 छातीसाठी शोल्डर टाकून घेऊ. शोल्डर हा 34 छातीसाठी 14चा येतो. तर त्याच्यात आपण 7 अर्धा घेणार आहोत, म्हणजे शोल्डर हा 7 घेणार आहोत. आणि मुंडा खोली ही छातीचा चौथा भाग वजा 1.5 इंच, म्हणजे आपण मुंडा खोली ही 6.5 इंच घेतले. 7 इंच घेतले, म्हणजे शोल्डर ही 7 इंच व मुंडा खोली ही 7 इंच आपण घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित असा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्या मुंडा खोलीवर सरळ स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आता आपण मागील मुंड्याचा शेप व पुढील मुंड्याचा शेप पॉईंट आखून घेऊ आणि त्याच्यावरतीच छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूज, म्हणजे छाती जर 34 आहे तर त्याचा चौथा भाग हा 8.5, त्याच्यामध्ये 1 इंच लूज म्हणजे 9.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई माया, असा आपण पॉईंट आखून घेतला. आता आपण मागील मुंड्याचा शेप व पुढील मुंड्याचा शेप अशा प्रकारे ड्रॉ करून घेतला. हे पहा, अशा प्रकारे आपण मुंडा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण हा वनटकचा ब्लाऊज कट करणार आहोत. त्यासाठी उंची आपण 14 अधिक 1 15 घेतले. शोल्डर 14 तर त्याचा निम्मा 7 आणि मुंडा खोली ही 7, म्हणजे छातीचा चौथा भाग वजा 1.5 इंच असा आपण बॉक्स आखून घेतला आहे. आणि त्या लाईनवरच छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूज आणि 1.5 इंच सिलाई माया घेतले. हे पहा, मेजर टेपच्या साहाय्याने आपण चेक करतोय. मुंडा खोली आपण 7 घेतले, त्याच्यावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतले. आता छातीचा चौथा भाग हा 8.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच लूज 9.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई माया घेणार आहोत आपण, कारण ड्रेस हा लूज आपण घालतो. त्याच्यावरती सरळ लाईन, आता सिलाई मायावरती सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेऊ आपण. अशा प्रकारे आपण सिलाई मायावरती, म्हणजे जिथे छातीचा चौथा भाग अधिक 2.5 इंच आले
त्याच्यावरती शिलाई ड्रॉ करून घेतलं आणि खालचा जो घेर असतो ना कमरेच्या इथे, तिथे अर्धा इंच थोडं वरती टाकून घ्यायचा आणि तिथूनच तो गोलाकार आकार शेप म्हणून द्यायचा. आता आपण हा ब्लाऊज एकटकचा वरचा वन पीसचा ब्लाऊज हा एकटकचा शिवणार आहोत. त्यासाठी टक्स रुंदी ही 3.5 इंच, तर उंची ही 4.5 इंच घेऊन पॉईंट टाकून घेऊ. हा टक्स अर्धा इंचाचा आपण घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अर्धा इंचाचा टक्स आखून घेतलाय. आता आपली ही वन पीसच्या वरच्या भागाची कटिंग झाली आहे, म्हणजे वरच्या भागाची कमरेपर्यंतच्या भागाची आपली पॉईंट आखूनही झाला आहे आणि आता आपण तो कैचीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत. आता जसं आपण अर्धा इंच वरती आलो होतो त्या गोलाकार शेपमध्ये हा आपण ही कटिंग करून घेणार आहोत. हे पहा, व्यवस्थित आपण 4 भाग करून घेतले होते, म्हणजे मागील ही भाग आणि पुढील ही भाग असे दोन्ही भाग एकसाथ आपले कट होतील. आता आपण पुढील भाग बाजूला करून, मागील भाग हा बाजूला करून घेऊ व पुढील भाग हा आतील मुंड्याचा शेप आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण आतला भाग बाजूला करणार आहोत, मध्येच मागील भाग हा बाजूला करणार आहोत व पुढील भागाची आतील मुंड्याचा शेप कट करून घेणार आहोत. आता आपण जिथे पॉईंट आखून घेतला होता तिथे नॉच मारून घ्यायचे, जेणेकरून चारही टक्स हे चारही म्हणजे मागीलही आणि पुढील भागावरचे टक्स हे समांतर येतील. परत आपल्याला ते ड्रॉ करायला नकोत. आता आपण हा आतील मुंड्याचा शेप अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. वरच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे. आता आपण हा भाग बाजूला ठेवू. हे पहा, व्यवस्थित असा आपण ह्याला आता घडी करून बाजूला ठेवू. वरच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे. आता आपण जो वन पीसचा खालचा घेर आहे, जो आपण बॉक्स प्लेटमध्येही टाकू शकतो, म्हणजे वन पीस शिवू शकतो, चुन्यांमध्येही वन पीस शिवू शकतो. त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा खालच्या भागाला लागणारा जो अस्तर आहे तो आपण उरलेले अस्तर हे वापरणार आहोत. म्हणजे आपण 3 मीटर अस्तर घेतलं ना, त्यातला वरच्या भागाला जेवढा कटिंगला अस्तर गेलाय ना तेवढा अस्तर आपण कट करून घेतला आणि उरलेला भाग आपण हा खालच्या घेरासाठी वापरणार आहोत. आपण हे अस्तर असं 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत. आणि डबल फोल्ड आपलं होतंच, परंतु आपण हे अजून त्याच्यात डबल फोल्ड करून म्हणजे असे 4 फोल्ड करून घेतले, जेणेकरून पुढील भाग आणि मागील भाग आपण कट करणार आहोत. आता आपण पूर्ण उंची किती घेतली होती वन पीसची, तर 50. त्याच्यात आपण वरचा भाग म्हणजे कमरेपर्यंतचा भाग हा 15 इंचाचा घेतला आहे, ते मायनस करून घ्यायचं आहे. 15 उंची आपली कट करून घेणार आहोत. वरच्या भागाची आपण घेतलेली होती ना 14 अधिक 1 15, तर आपण कट करून घेणार. उरली आपली उंची 35. किती बाकी राहिले? 35. तर आपण अस्तरवरती आता भागाची उंची टाकून घेणार आहोत. 35 आपण पूर्ण हे अस्तर घेणार आहोत उंचीला. मेजर टेपच्या सहाय्याने जिथपर्यंत 35 उंची येते 35 उंची येते तिथपर्यंत मार्किंग करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण त्या पॉईंटवर घेऊया. 35 वरती पॉईंट मारून घेतलाय आपण. पस्तीस इंच व्यवस्थित मेजर टेपच्या सहाय्याने आपण अस्तरवर घेणार आहोत. 35 इंचावर आपण हे अशी ड्रॉ करून घेणार आहोत. आता आपण जो वरचा भाग कट केला होता तो घेणार आहोत. व्यवस्थित असे हे 4 पदर आपले एकाच वेळेला दोन पदर म्हणजे पुढील आणि मागील मुंड्याची मागील ही भागाची आणि पुढील भागाची एकसाथ अशी कटिंग होणार आहे. आणि ज्यावरती आपण पॉईंट टाकून घेतला होता त्याच्यावरती जी भाग दुमडला जाणार आहे तो पॉईंट टाकून घेतला आहे आपण. आता आपण जो पुढचा भाग कट केला होता तो घेणार आहोत, जेणेकरून टक्स शिवून झाल्यावरती 1 इंच आपला वजा होणार आहे. म्हणजे जो वरचा हे भाग आहे तो 1 इंच आपण टक्स घेतला होता ना, हे म्हणजे अर्धाचा 1 इंचाचा कट होऊन जाणार आहे. आपली घडी किती इंचाची झालेली आहे, त्याच्यामध्ये 1 इंचाची वजा करून घ्यायचे.
हे पहा अशा प्रकारे पॉईंट टाकून घ्यायचा. जेवढा आपला 1 इंच शिवून जाणार आहे तो मायनस करून जेवढा भाग आहे त्याच्यावर पॉईंट टाकायचा. वरून 1.5 इंचावर असा गोलाकारसाठी पॉईंट टाकून घ्यायचा. हा पहा अशा प्रकारे व्यवस्थित असा गोलाकार थोडासा नॉर्मल गोल शेप देऊन कट करून आखून घ्यायचं आहे आपण. अशा प्रकारे आता आपण हा खालचा घेर कापतोय, परंतु अस्तरचा पन्हा हा कमी असतो. त्यासाठी घेर येण्यासाठी जेणेकरून चालताना आपल्याला प्रॉब्लेम यायला नको, घेर अस्तरला व्यवस्थित असेल तर वन पीस ही खूप छान दिसतो. चालताना आपल्याला अडखळायला वगैरे होत नाही. त्यासाठी आता आपण हा पॉईंट टाकून घेऊया. अस्तरला खाली ही घेर सरळ येणार ना, जरा गोलाकार शेपमध्ये आपण अस्तर कट करायचं आहे. त्यासाठी खालून 3 इंच पॉईंट टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जो उरलेला भाग आहे ना, जिथं आपण 3 इंच घेतला आहे आणि हा वरचा भाग, त्या दोघांचा मध्य काढून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला अजून जरा घेर देता येईल कळ्या जॉईंट करून. त्यासाठी दोघांचा मध्य काढला आणि जो हा पॉईंट आणि जो आपला कमरेचा पॉईंट तो ड्रॉ करून घ्यायचा स्ट्रेट क्रॉस लाईनने. अशा प्रकारे आपण जॉईन करून घेतला. कारण आपल्याला एक्स्ट्रा चुन्या पाहिजेत खाली, म्हणजे एक्स्ट्रा घेर पाहिजे खालच्या साईडला. इथे हा जो घेर आलाय त्याला आपण पुढे कळ्या जॉईंट करणार आहोत. त्या ह्या आपण इथून हा इथपर्यंत भाग कट करणार. हा जो भाग आहे तो इथून इथपर्यंत जॉईंट होणार आहे. त्यासाठी आधी हा क्रॉस कट करून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण 4 कळ्या कशा कट करणार आहोत दोन्ही भागावरती घेर वाढण्यासाठी. आता हे आपण पहिल्यांदा कट करून घेऊ. व्यवस्थित असा आपण शेपने जरा गोलाकार दिला होता त्या शेपने आपण कट करून घेऊ आणि उरलेल्या दोन्ही भागाचा मध्य काढला होता तिथपर्यंत आपण हे कैची साहाय्याने आता कट करून घेऊ. व्यवस्थित असा शेप देऊन आपण कट केला आहे. आता जे आहे भाग उरला आहे, जो भाग उरला आहे तो आपण खालच्या घेरासाठी वापरणार आहोत. वन पीसच्या घेरासाठी आपण वापरणार. हे पहा व्यवस्थित अशा प्रकारे आता दाखवते तुम्हाला त्या 4 कळ्या कशा जॉईन करायच्या आहेत. ह्या 4ही कळ्या आपण व्यवस्थित अशा पुढे लावायच्या आहेत जेणेकरून कापडाचा घेर वाढेल. आणि आपण जो खालून शेप दिला होता त्या शेपवरती व्यवस्थित असा ठेवायचा आहे तो. आणि हा गोलाकार शेप अजून एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला हा एवढा भाग एक्स्ट्रा भेटला आहे घेराचा खालून वन पीससाठी. आपण तो आता जो शेप दिलाय तो आपण कट करून घेऊ. व्यवस्थित असा शेपमध्ये कट करून घेऊ. हे पहा अशा प्रकारे आपण हा शेप कट करून घेतला आहे. ह्या आपल्या अशा 4 भागांना 4 कळ्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 ह्या 4ही भागांना ह्या जॉईंट करून घेर वाढवायचा आहे आपल्याला स्टिच करताना. हा असा घेर आपला खालून वाढणार आहे. आता आपली ही घेराची कटिंग झालेली आहे. तर आपण आता हेच अस्तर जे कट केलं होतं अस्तर ते आपण कापडाच्या ज्या साडीचा आपल्याला वन पीस शिवायचा आहे त्या साडीसाठी आपण कापड घेणार आहोत. म्हणजे ही पूर्ण साडी आपण यूज करणार आहोत त्या वन पीससाठी. आणि हा जो पदराचा भाग आहे तो आपल्या पुढच्या म्हणजे वरच्या भागाला आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा हा जो वरचा भाग पदर आहे तो आपण पहिल्यांदा जो आपण वरचा भाग कट केला होता तो ठेवून कट करणार आहोत. छान असा खूप छान असा सुंदर असा हा वन पीस दिसणार आहे. आपण हा स्टिच केला आहे, स्टिच करणार आहोत. स्टिच झाल्यावरती हा वन पीस आपल्याला असं वाटेल की रेडीमेडच आहे. असा आपण खूप छान असा हा वन पीस तयार होतो. हा आपण वरच्या भागासाठी पदर घेणार आहोत, म्हणजे हा साडीचा पदराचा भाग घेणार आहोत. हे पहा व्यवस्थित असा. आणि ह्या बाजूला आपल्याला जर कापड पुरत नसेल तर आपण तिथे जॉईंट देणार आहोत जेणेकरून ते शिलाईमध्येच जाणार आहे. व्यवस्थित असा जी फुलं येतील असा म्हणजे जसा छान दिसेल तो भाग आपण पदराचा भाग घेणार आहोत पुढच्या भागाला.
व्यवस्थित असा ठेवायचा आहे, पुढचाही आणि मागचाही, कारण डबल आपण कापड डबल करून घेतलेलं आहे. हे 2 पदर आहेत आणि हेही 2 पदर आहेत, म्हणजे दोन्ही भाग आपले एकसाथ कट होतील. एकसाथ कट केल्याने काय होतं, आपला वेळही वाया जात नाही आणि पटापट कटिंग होते आपली. दोन्ही भाग एकत्र घेऊन आपण कट केले की अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा थोडं पाव इंचाचं कापड सोडायचं आणि कट करून घ्यायचा आहे भाग व्यवस्थित असा. व्यवस्थित असे आपण अस्तर ठेवून कट केलेलं आहे. दोन्ही भाग आपले तयार आहेत. अशा प्रकारे वरचे भाग आपले तयार झालेत. आता आपण खालच्या भागावरती कटिंग करू, म्हणजे खालच्या भागाची साडीवरती कटिंग करून घेऊ. जो चुन्यांचा भाग आहे तो आधी व्यवस्थित अशी आपण ही जेवढी साडी यूज केली, आता हा भाग उरलेला आहे तो आपण कट करून घेऊ. व्यवस्थित असा कट करून घेऊ, जेणेकरून हा आपल्याला काय आता वापरायचा नाही आहे. हा भाग आपल्याला स्ट्रेट असा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून उरलेला भाग हा सगळा याच्यामध्ये अजून बाही कट होणार आहे आणि खालचा घेर कट होणार आहे. असे दोन्ही भाग ह्याच्यात कट होणार आहेत. पहिल्यांदा आपण हा कापडाची पूर्ण घडी घालून घेऊ. जेवढं आपलं उरलेलं कापड आहे त्या कापडाची घडी घालून घेऊ व्यवस्थित अशी. व्यवस्थित असे फोल्ड करून घेऊ. जेवढे म्हणजे व्यवस्थित घडी घालून घेऊ, जेणेकरून आपल्याला पूर्ण उंची आपल्याला कट करून घ्यायची. खालच्या घेराची उंची आपली कट करून घ्यायची ह्या उरलेल्या कापडावर. त्यासाठी आपण फोल्ड करून घेऊया व्यवस्थित. उरलेली जेवढी साडी आहे तेवढी आपण पहिल्यांदा फोल्ड करून घेतले. हा वन पीस हा खूप छान वन पीस असा तयार होतो. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्यवस्थित हा व्हिडिओ. तर अशा आपण हे पदरांचे घड्या घातल्या आहेत, म्हणजे उरलेल्या कापडाच्या आपण घड्या घालून घेणार आहोत. पूर्ण फोल्ड करून घेऊया. आता आपण ह्याच्यावरतीच आपले एम्ब्रॉयडरी वगैरे आपली चेक करून घ्यायची कशी काय आहे, त्यानुसार आपण ते उंची घ्यायचे. आता आपण ज्याची आपली म्हणजे खाली जो चुन्यांसाठी आपण भाग घेतला आहे तो आपला किती आला आहे, तर 35 उंची आले. तर आपण मेजर टेपच्या साहाय्याने 35 अधिक 1 इंच 36 असा जो माप घेऊन पॉईंट टाकून घ्यायचा आहे. हे बघा, असे व्यवस्थित एक्स्ट्रा आपण खाली जरा घेर ठेवायचा आहे, जेणेकरून तो वन पीस खूप छान दिसेल. अशा प्रकारे आपण हे ठेवून घ्यायचं आहे. 36 इंचाचे आपली येणार तिथपर्यंत अस्तर असं ठेवून पाहायचं आहे कुठपर्यंत आपल्याला उंची घ्यायची, काय घ्यायचे ते व्यवस्थित असं 36 इंच येईल. अशा प्रकारे ही व्यवस्थित अस्तरची ही सेटिंग करून घ्यायचे कापडावरती. मार्किंग करून घ्यायचे आपण व्यवस्थित. हे पहा, अशा आपण घेर घेऊ शकतो जेव्हा आपण म्हणजे आपण जो घेरवाला घेतो ना तेव्हा. पण आता आपण जो 1.5 इंचाचा पॉईंट टाकला होता तिथून स्ट्रेट असं कापड आखून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढी उंची आपली लागणार तेवढी. वरची उंची आपली कट होऊन जाणार, सॉरी वरचं कापड उरलेलं आपलं हे कट होऊन जाणार. हे पहा, असे पण सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायचे आणि हे उर्वरित कापड आपण कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपण सरळ कापड हे जेवढं उरलेलं कापड होतं ते आपण असं कट करून घेणार आहोत.
अशा प्रकारे हे उरलेलं कापड आपण बाजूला ठेवायचं आहे. आता आपण ह्या अस्तरवरतीच ज्या प्लेटा येणार आहेत की नाही, ज्या चुन्या येणार आहेत त्या ह्या अस्तरवरतीच येणार आहेत. त्या कशा घ्यायच्या ते आपण पाहूया. अस्तर आता हे जरा बाजूला करून ठेवूया. आता हे आपले जेवढे कापड आहे त्यातला आता आपण बाहीसाठी पहिल्यांदा कट करून घेऊया. बाही आपली घ्यायची आहे. हे आता आपण पहिल्यांदा चुने आपण अस्तरवरती त्या कापडाच्या जेवढा कापड आपला उरला आहे, म्हणजे जेवढी साडी आपली उरली, आपण जे घेतलं आहे कापड उंची मापानुसार कट करून ते व्यवस्थित असं ठेवायचे आहे. अस्तर उघडं करायचं आहे आणि त्याच्यावरती त्या कमरेच्या भागाला जेवढ्या चुन्या बसतील तेवढ्या त्या चुन्या आपण पॉईंट टाकून दाखवते. स्टिच करताना ते टाकायचे आहेत, परंतु आपण हे अस्तर कट केलं आहे त्यावरती चुन्या कशा टाकायच्या हे पाहूया. आपण हे अस्तर पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे, दोन्ही पेज असे. आणि आता त्याच्यावर आपण ते जे आपण कट केलेलं कापड होतं ते घ्यायचं आहे. अशा हे पहा. आणि ह्या प्लेटा आपल्या कशा बसतील ते तुम्हाला मी दाखवते. आपले 2 पदर असल्याने आपण हे 2 पदर हातामध्ये घेतोय. हे पहा, असे हे 2 पदर घेतो आणि ह्या आपल्या अशा म्हणजे जशा चुन्या पाहिजेत हे पहा, अशा चुन्या आपण पूर्ण ह्याच्यावरती घ्यायच्यात. जेवढं अस्तर आहे त्याच्यावरती त्या चुन्या जेवढ्या हव्यात तेवढ्या आपल्याला टाकून घ्यायच्यात पूर्ण साडीच्या. किंवा आपण चुन्या आता जशी मी 1-2 चुन्या दाखवल्या त्या टाईपमध्येही तुम्ही करू शकता. किंवा हे बॉक्स स्प्लिट, ह्या चुन्या आपलं कापड एक्स्ट्रा असल्याने आपल्याला बॉक्स स्प्लिट मारायला म्हणजे खूप छान चुन्या बसतात आणि कापडही खूप बसतं बॉक्स स्प्लिटमध्ये. जेणेकरून लेहेंगा म्हणजे जो वन पीस आहे त्याचा घेर आहे तो खूप मोठा होतो. कारण त्या बॉक्स प्लेटमध्ये आतमध्ये चिन्ह आपल्या ह्या जिरावाची चून म्हणून होते आतमध्ये, म्हणजे जिरून जाते. अशा प्रकारे आतमध्ये कपडा फोल्ड होतो व तो खूप म्हणजे जास्त कपडा आपला वापरण्यात येतो आणि खूप घेरदार असा हा वन पीस तयार होतो. अशा प्रकारे ह्या बॉक्स प्लेट आपण हे टाकून घेऊ शकतो. एकदा एका चुनीचं तोंड ह्या साईडला तर एका चुनीचं तोंड त्या साईडला, अशा प्रकारेही आपण ह्या चुन्या ॲडजस्ट करू शकतो. जर खूपच एक्स्ट्रा कापड असेल तरी अशाही प्रकारचे आपण ह्या प्लेट टाकूनही हा वन पीसही शिवू शकतो. म्हणजे एकाच ह्याच्यावर वन पीस आपण चुन्यांचाही वन पीस शिवू शकतो आणि बॉक्स प्लेटचाही वन पीस शिवू शकतो. म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार आपण त्यांना तो शिवून द्यायचा. ज्यांना बॉक्स प्लेट आवडत आहेत त्यांना बॉक्स प्लेट द्यायच्या, ज्यांना चुन्यांचं आवडतं त्यांना चुन्यांचा. जसा कॅटलॉगवरती त्या मॅडम ज्या कोणी शिवायला येतील त्या मॅडम आपल्याला दाखवतील त्या प्रकारे आपण त्यांना चुन्या प्लेट टाकून देऊ शकतो. म्हणजे एकूण एक साडीचा आपल्याला वापर होतो. म्हणजे पूर्ण साडीमध्ये पूर्ण 5 मीटरच्या साडीमध्ये हा वन पीस तयार होतो. खूप घेरदार असा खूप छान असा हा वन पीस तयार होतो.